recurrence relation is an equation that recursively defines a sequence based on a rule that gives the next term in the sequence as a function of the previous terms when one or more initial terms are given. रिकरन्स रिलेशन म्हणजे असं एक इक्वेशन ज्याच्यामध्ये रिपीटेडली एक सिक्वेन्स तुम्हाला एका रूलवरती बेस म्हणजे ॲडिशन रूल असेल किंवा मल्टिप्लिकेशन रूल असेल याच्यावरती बेस तुम्हाला एक सिक्वेन्स दाखवला जातो आणि याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये गिवन कंडिशन दिल्या जातात, काही इनिशियल कंडिशन्स दिल्या जातात आणि त्याच्यावर बेस तुम्हाला एक इक्वेशन दिलं जातं, तर त्याला म्हटलं जातं रिकरन्स रिलेशन. आता बाय मॅथमॅटिकल डेफिनेशन जी आहे रिकरन्स रिलेशनची ती बघूया. फॉर एक्झाम्पल, लेट an that is n greater than is equal to 0, that is a1 a0 a1 a2 up to an. This set is called an set. This set be a sequence of real or complex numbers. A recurrence relation or a recurrence equation is an expression of the form an is equal to function f of n minus 1 comma n minus 2 up to n. म्हणजे कोणतंही इक्वेशन जर फंक्शन ऑफ n मायनस 1 कॉमा n मायनस 2 अप टू n टर्म्स या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याला तुम्ही रिकरन्स इक्वेशन किंवा रिकरन्स रिलेशन असं म्हणू शकता. आता याच्यामध्ये एफ काय आहे, एफ हे एक फंक्शन आहे फॉर सम द व्हेरिएबल्स n मायनस 1 n मायनस 2 अप टू a0. कोणत्याही व्हेरिएबल्स एक फंक्शन म्हणजे एफ आहे. नोट दॅट ऑल द AIs नीड नॉट ऑकर इन दिस एक्सप्रेशन. कोणत्याही रिकरन्स रिलेशनमध्ये सगळे जे AI आहेत ते असायलाच पाहिजेत असं नाहीये. सगळे AI नसतील तरी चालेल, म्हणजे फक्त an-1 आणि an-2 किंवा फक्त ओनली वन टर्म AI ची असेल तरी चालेल. सगळे an-1 an-2 अप टू an पर्यंत सगळ्या टर्म्स असल्या पाहिजेत अशी कोणतीही कंडिशन नाहीये. In other words, it allows us to compute the end term of a sequence from one or more of the preceding terms. म्हणजे अदर लँग्वेजमध्ये सिंपल टर्म्समध्ये सांगायचं झालं तर रिकरन्स रिलेशन म्हणजे असं एक इक्वेशन ज्याच्यामध्ये तुम्हाला एन टर्म कॅल्क्युलेट करावी लागते, जो तुम्हाला गिवन सिक्वेन्स दिलेला असतो त्याच्यावरून, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही गिवन टर्म्समध्ये प्रिसिडिंग टर्म्स म्हणजे अगोदरच्या प्रिव्हियस टर्म दिलेल्या असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला जी काय एन टर्म आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागते. If we denote the number of such binary strings by an, म्हणजे कोणतंही एखादं रिकरन्स रिलेशन जर फॉर एक्झाम्पल आपण an ने इंडिकेट करत असू तर a1 इज इक्वल टू 2 आणि a2 इज इक्वल टू 3 ह्या दोन तुम्हाला कंडिशन्स इनिशियल दिलेल्या आहेत की a1 ची व्हॅल्यू 2 आहे आणि a2 ची व्हॅल्यू 3 आहे. तर वी शो दॅट an इज इक्वल टू an-1 प्लस an-2 फॉर n ग्रेटर दॅन इज इक्वल टू 2. म्हणजे तुमचं रिकरन्स रिलेशनचं जे काही एक्झाम्पल आहे ते हेच आहे की an इज इक्वल टू an-1 प्लस an-2. म्हणजे an ची n टर्मची जी व्हॅल्यू आहे ती युजिंग दिस रिकरन्स रिलेशन इक्वेशन तुम्ही फाइंड आउट करू शकता. an-1 आणि an-2 या दोन प्रिव्हियस टर्म्स आहेत आणि त्याच्यावरून तुम्ही एक रिकरन्स रिलेशन काढलेलं आहे की an इज इक्वल टू an-1 प्लस an-2. आता हे रिकरन्स रिलेशन कसं काढलंय ते बघण्यासाठी काही रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल इज फिबोनाची सिक्वेन्स. इन दॅट एक्झाम्पल द सिक्वेन्स इज 1, 1, 2, 3, 5, 8 अप टू मल्टिपल टर्म्स. आता याच्यामध्ये an इज इक्वल टू an-1 प्लस an-2 हे जर रिकरन्स रिलेशन यूज करून तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट केलात तर हे फिबोनाची सिक्वेन्स व्हॅल्यू कशा आलेल्या आहेत तर प्रिव्हियस टर्म्सची ॲडिशन करून तुमचा नेक्स्ट टर्म येतो. फॉर एक्झाम्पल, जर 1 प्लस 1 केलं तर नेक्स्ट टर्म तुमची आलेली आहे 2. तसंच 1 प्लस 2 केलं तर तुमचं 3 हे आन्सर येईल. 2 प्लस 3 केलं तर 5 हे आन्सर येईल. 3 प्लस 5 केलं तर 8 हे आन्सर येईल. असा तुमचा फिबोनाची सिक्वेन्सच्या नंबर्स काढलेले आहेत. मग याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जी फर्स्ट टर्म आहे त्याला आपण a0 सपोज केलं, सेकंड टर्म a1, a3, a2 अप टू an टर्म असा हा सिक्वेन्स कन्सिडर केला तर याच्यावरून जे तुमचं रिकरन्स रिलेशन इक्वेशन आहे त्याचा यूज करून तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल a0, a1, a2 आणि a3. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला a3 ची व्हॅल्यू काढायची आहे, मग nच्या जागी तुम्ही 3 ही व्हॅल्यू पुट केली तर इज इक्वल टू an-1 म्हणजे 3-1 a2 येईल प्लस an-2 म्हणजे 3-2 a1 येईल. म्हणजेच तुमचं रिकरन्स रिलेशन इक्वेशन आलं a3 इज इक्वल टू a2 प्लस a1. आता a3 ची व्हॅल्यू तुम्हाला या सिक्वेन्सवरून सांगता येईल की a0, a1, a2, a3. a3 ची व्हॅल्यू दिली आहे 3 इज इक्वल टू a2 प्लस a1 म्हणजे अगोदरच्या दोन
प्रिव्हियस टर्म त्यांची जर सम केली तर तुमचा नेक्स्ट टर्म मिळणार आहे तुम्हाला, म्हणजे 2 + 1 म्हणजेच a2 ची व्हॅल्यू 2 आहे आणि a1 ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे 3 = 2 + 1. सेम ॲज a2 तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करायला गेलात तर an - 1 + an - 2 हे युजिंग रिकरन्स रिलेशन तुम्ही काढू शकता a1 + a0, म्हणजेच a2 ची व्हॅल्यू या सिक्वेन्सवरून तुम्हाला कळतीये a0 a1 a2 म्हणजे 2 आहे. 2 = 1 + 1 = 2, म्हणजेच a2 = a1 + a0. हा आहे तुमचं फर्स्ट रिकरन्स रिलेशनचं एक्झाम्पल. आता याच्यामध्ये एक बेसिक रूल फॉलो केला गेला आहे की पहिल्या ज्या दोन प्रिव्हियस टर्म्स आहेत त्यांची ॲडिशन केली तर तुम्हाला नेक्स्ट टर्म मिळणार आहे. बघा इथे 1 + 1 2 मिळतोय तुम्हाला, 2 + 1 3 मिळतोय, 3 + 2 5 मिळतोय, सेम ॲज 5 + 3 8 मिळतोय. तर इथे एक स्पेसिफिक रूल रिपीटेडली होतोय आणि यालाच तुम्ही म्हणू शकता रिकरन्स रिलेशन एक्झाम्पल. सेम त्याच प्रकारे दुसरे एक्झाम्पल बघूया. 3 9 27 81 अप टू n टर्म्स. आता याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचा रूल फॉलो होतोय. an = 3 × an - 1. फॉर एक्झाम्पल जर फर्स्ट टर्म तुम्हाला गिवन दिलेली आहे a0 = 3, तर सेकंड टर्म तुम्हाला कशी काढता येईल युजिंग दिस रिकरन्स रिलेशन इक्वेशन. an = 3 × an - 1, म्हणजेच आता 3 × फर्स्ट an - 1 म्हणजेच a0 ची व्हॅल्यू तुम्हाला जर 3 दिली असेल तर 3 × 3 a1 ची व्हॅल्यू येईल 9, 3 × 3 9 अप टू a0 a1 a2 ची जर तुम्हाला व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही काय कराल 9 × 3 27. तशीच जर तुम्हाला a3 ची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही काय कराल 3 × a2 म्हणजेच 3 × 27 81. अशा इथे जे काही इक्वेशन येतं याच्यामध्ये प्रत्येक टर्म नेक्स्ट टर्म काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रिव्हियस टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायला लागतंय आणि मग तुमची नेक्स्ट टर्म येते. म्हणजेच इथे रिकरन्स रिलेशन इक्वेशन आहे an = 3 × an - 1. So the next concept in recurrence relation is the order of the recurrence relation. So firstly we see the definition of order of the recurrence relation. The order of the recurrence relation is defined by an = function f of an - 1, an - 2 up to an - k, n. कोणत्याही रिकरन्स रिलेशनची ऑर्डर ही कशी फाइंड आउट केली जाते तर तुम्हाला जी दिलेली गिवन an म्हणजे फर्स्ट टर्म असेल त्याच्यावर डिपेंड सेकंड राईटमोस्ट जी टर्म दिलेली असते त्याच्यामध्ये जे फंक्शन्समध्ये व्हेरिएबल दिलेले असतात त्या किती टर्म्सवरती डिपेंड आहे तुमची an ची टर्म याच्यावरती तुमच्या त्या रिकरन्स रिलेशनची ऑर्डर ठरवली जाते. फॉर एक्झाम्पल वेअर an डिपेंड्स ऑन वन ऑर मोर ऑफ द प्रिव्हियस k टर्म्स, दॅट इज k इज द स्मॉलेस्ट सच इंटिजर. तर गिवन दिलेल्या इक्वेशनमध्ये तुमच्या an या टर्मची व्हॅल्यू ही an - 1 an - 2 अप टू an - k म्हणजे k टर्मवरती अवलंबून आहे, डिपेंड आहे. त्यामुळे या रिकरन्स रिलेशन इक्वेशनची जी ऑर्डर आहे ती k येईल. त्याच प्रकारे we do not define an order for the recurrence relation of the form an = function f of an - 1, an - 2 up to a0, n. म्हणजे an - 1 an - 2 हे जे सगळे व्हेरिएबल्स आहेत याचं जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिलेलं असेल आणि या मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला कळत नसेल की an ची जी व्हॅल्यू आहे ती नक्की किती टर्म्सवरती डिपेंड आहे तर अशा वेळेला तुम्ही कोणत्याही प्रकारची ऑर्डर डिफाइन करू शकत नाही. ही इम्पॉर्टंट नोट आहे रिकरन्स रिलेशनमध्ये की जर तुम्हाला रिकरन्स रिलेशन हे या फॉर्मॅटमध्ये दिलेलं असेल तरच तुम्हाला त्याची ऑर्डर फाइंड आउट करता येईल. जर ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये व्हेरिएबल दिलेले असतील तर त्याची तुम्ही ऑर्डर फाइंड आउट करू शकणार नाही. आता फॉर एक्झाम्पल कोणत्याही रिकरन्स रिलेशनची ऑर्डर कशी फाइंड आउट करायची ते बघण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स बघूया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल आहे an = an - 1 + an - 2. आता या रिकरन्स रिलेशनमध्ये जी an टर्म आहे ती या दोन टर्मवरती अवलंबून आहे an - 1 आणि an - 2. त्यामुळे या रिकरन्स रिलेशन इक्वेशनची जी ऑर्डर आहे = 2 येईल. त्याच प्रकारे सेकंड एक्झाम्पल आहे tn = 2 × tn - 1 + 1. आता या सेकंड रिकरन्स रिलेशन इक्वेशन मध्ये tn ही जी टर्म आहे या tn टर्मची व्हॅल्यू ही फक्त एकाच टर्मवरती अवलंबून आहे, डिपेंड आहे tn - 1. Therefore the order of this recurrence relation is 1. Similarly, in the last example, an = a0 × a1 a2 up to an - 1. In that recurrence relation equation, all the variables in the multiplication form. So, we know that we do not define the order for such type of recurrence relation.
therefore the order is not defined in that recurrence relation. The degree of the recurrence relation. So let us see the definition of degree of recurrence relation. The degree of the recurrence relation is the degree of function f treated as a polynomial in its variable excluding n. If f is not a function, not a polynomial function in its variable, that is then no degree is assigned to the recurrence relation. तर सिंपल मध्ये कोणत्याही रिकरन्स रिलेशनची जर तुम्हाला डिग्री काढायची असेल, फाइंड आउट करायची असेल, तर अगोदर ते रिकरन्स रिलेशन हे तुम्हाला पॉलिनॉमियल म्हणून ट्रीट करावं लागेल आणि मग जर तुम्ही ते पॉलिनॉमियल म्हणून ट्रीट केलं तर त्याची तुम्हाला डिग्री काढण्यासाठी इझी जाईल. आता कोणतंही रिकरन्स रिलेशन हे पॉलिनॉमियल कसं आहे हे कसं फाइंड आउट करायचं ते अगोदर बघूया. फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅथ्समध्ये शिकला असाल की कोणतंही पॉलिनॉमियल इक्वेशन कसं असणार आहे. फॉर एक्झाम्पल x² + x + 1 हे एक पॉलिनॉमियल इक्वेशन आहे. ते याच्यामध्ये एक्सची जी हायेस्ट पॉवर असते ती त्या पॉलिनॉमियल इक्वेशनची डिग्री असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन दिस एक्झाम्पल x हायेस्ट पॉवर इज 2, देअरफॉर द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 2. आता हे कोणतंही इक्वेशन हे पॉलिनॉमियल इक्वेशन आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला x³ + x + 1 किंवा x² + x असं कोणतंही इक्वेशन दिलेलं असेल तर त्याला तुम्ही पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणू शकता. पण कोणतंही इक्वेशन हे पॉलिनॉमियल इक्वेशन नाहीये हे तुम्ही कसं ओळखू शकता. तर ते ओळखण्यासाठी तुम्हाला जर कोणतेही x⁻⁴ एनी फ्रॅक्शन नंबर असेल तर त्याला तुम्ही पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणू शकत नाही. फॉर एक्झाम्पल फ्रॅक्शनल नंबर म्हणजे x⁻1/2 किंवा x⁻3/4 असेल किंवा x⁻4/7 अशी x⁻ कोणताही फ्रॅक्शनल नंबर असेल तर तुम्ही त्या इक्वेशनला पॉलिनॉमियल इक्वेशन नाही असं म्हणू शकता. आणि जर ते पॉलिनॉमियल इक्वेशन नसेल तर त्याची तुम्ही डिग्री डिफाईन करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जे गिवन रिकरन्स रिलेशन दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला ते ॲज अ पॉलिनॉमियल म्हणून कन्सिडर करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला त्याची डिग्री इझिली फाइंड आउट करता येईल. आता याच्यामध्ये नेक्स्ट कन्सेप्ट अशी आहे की कोणतंही रिकरन्स रिलेशन ज्याची डिग्री 1 असेल त्याला तुम्ही लिनियर रिकरन्स रिलेशन असं म्हणू शकता किंवा कोणतंही रिकरन्स रिलेशन ज्याची डिग्री 2 असेल त्याला तुम्ही क्वाड्रॅटिक रिकरन्स रिलेशन असं म्हणू शकता. आता फॉर एक्झाम्पल कोणतंही रिकरन्स रिलेशन आणि त्याची डिग्री कशी फाइंड आउट करायची ते आपण काही एक्झाम्पलच्या थ्रू बघूया. फॉर एक्झाम्पल an = an-1 + an-2. आता या रिकरन्स रिलेशन इक्वेशन मध्ये जी an-1 आणि an-2 आहे याला आपण ॲज अ पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणून कन्सिडर करूया. ही फर्स्ट टर्म ॲज अ x आणि सेकंड टर्म सुद्धा x म्हणून कन्सिडर करूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल x + x म्हणजे x + x चा आन्सर येईल 2x. म्हणजे 2x हे तुमचं एक पॉलिनॉमियल इक्वेशन झालं. आता इथे x ची हायेस्ट पॉवर जर तुम्ही बघितलं तर x⁻⁴ काहीच नाही म्हणजे 1 असते. त्यामुळे याची डिग्री जी आहे हायेस्ट पॉवर 1 आहे. त्यामुळे याची या रिकरन्स रिलेशन इक्वेशनची जी डिग्री आहे ती 1 येईल. डिग्री = 1 अशी तुम्ही डिग्री फाइंड आउट करू शकता. कोणतेही दिलेलं रिकरन्स रिलेशन अगोदर पॉलिनॉमियल म्हणून कन्सिडर करायचं आणि त्याची जी ची हायेस्ट पॉवर असेल ती तुमची डिग्री असेल. त्याच प्रकारे सेकंड एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल an = an-1 × an-2 असेल तर याच्यामध्ये फर्स्ट टर्म तुम्ही जर x कन्सिडर केली आणि सेकंड टर्म सुद्धा x म्हणून कन्सिडर केली ॲज अ पॉलिनॉमियल म्हणून तर x × x × x तुमचा आन्सर येईल x². आता x² जर आन्सर आला तर x ची हायेस्ट पॉवर तुमची 2 आली असेल तर या पॉलिनॉमियल इक्वेशनची म्हणजेच या रिकरन्स रिलेशनची डिग्री तुमची 2 येईल. Homogeneous and non-homogeneous recurrence relation equation. So firstly see what is homogeneous recurrence relation equation. The definition of homogeneous recurrence relation is a recurrence relation is called homogeneous if it contains no term that depends only on the variable n. जर तुमच्या रिकरन्स रिलेशन इक्वेशन मध्ये कोणतीही टर्म एक पण टर्म नसेल जी n व्हेरिएबल वरती डिपेंड असेल तर त्याला तुम्ही होमोजिनियस रिकरन्स रिलेशन म्हणू शकता. आणि जर काही मल्टिपल टर्म्स असतील ज्या n वरती डिपेंड असतील तर त्याला तुम्ही नॉन होमोजिनियस किंवा इनहोमोजिनियस रिकरन्स रिलेशन इक्वेशन म्हणू शकता. आता याच्यामध्ये नोट सांगायची अशी आहे की thus for a recurrence to be called homogeneous every term defining the recurrence must be contain at least one of the preceding terms of the sequence. तुमच्या कोणत्याही होमोजिनियस टाइपच्या रिकरन्स रिलेशन इक्वेशन मध्ये कमीत कमी एक प्रिसिडिंग टर्म्स म्हणजे प्रिव्हियस टर्म सिक्वेन्स मधली असली पाहिजे जेणेकरून तुम्ही त्याला होमोजिनियस रिकरन्स रिलेशन म्हणू शकाल. आता कोणतंही इक्वेशन होमोजिनियस आहे किंवा नॉन होमोजिनियस आहे हे कसं ओळखायचं तर सिंपल मध्ये
तुम्हाला गिवन दिलेल्या इक्वेशन मध्ये जर n हा व्हेरिएबल दिलेला असेल तर त्याला तुम्ही नॉन